नागपुरात कायद्याचा रक्षकावरच प्राणघातक हल्ला। कळमना परिसरात गस्त घालणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हेगारांनी चाकूने हल्ला केला आणि गुन्हा केल्यानंतर आरोपी चक्क पोलिसांचीच दुचाकी घेऊन फरार झाला। या खळबळजनक घटनेमुळे संपूर्ण शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। पाहुयात एक विशेष वृत्तांत। वेळ सायंकाळी 8:30 वाजताची। कळमना पोलीस ठाण्याअंतर्गत डेप्युटी सिग्नल परिसर। PSI सचिन वाळकेकर आपल्या होमगार्ड सहकार्यासोबत गस्त घालत होते आणि याचवेळी 2 युवकांनी एका संशयिताला पकडल्याची माहिती त्यांना मिळाली। पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले, मात्र इथे काही वेगळंच झालं। PSI वाळकेकर यांनी कारवाईला सुरुवात केली त्याचवेळी मागून दुचाकीवरून आलेल्या 2 पैकी एका आरोपीनं चाकू काढून त्यांच्यावर सपासप वार केले। पहिला वार त्यांच्या खांद्यावर झाला आणि दुसऱ्या वाराचा प्रयत्न करण्यात आला, मात्र परिस्थिती चिघळत असल्याचं पाहून जखमी अधिकाऱ्यांना स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला। मात्र त्याचवेळी आरोपीनं पोलिसांची बुलेट गाडी हिसकावून घेतली आणि घटनास्थळावरून पसार झाला। या घटनेची माहिती मिळताच पोलीस विभागात एकच खळबळ उडाली। जखमी अवस्थेत वाळकेकर यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। तर घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं। CCTV फुटेजही तपासण्यात आलं आणि त्यातून मिळालेल्या धाग्यादोऱ्यांच्या आधारे पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतलंय। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मध्य प्रदेशचे रहिवासी असून नागपुरात एका दाल मिलमध्ये काम करतात। तर सर्वात मोठा प्रश्न हाच, जेव्हा पोलिसांवरच हल्ला होतोय तेव्हा सामान्य नागरिक किती सुरक्षित आहेत? सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून या घटनेत शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। त्यामध्ये यांच्याकडे लाठी वगैरे असल्यामुळे यांनी तो अडवला आणि ते तिथून बाजूला झाले आणि त्यानंतर हे आरोपी पळून गेले। आत्तापर्यंत आपण 3 आरोपींचे नाव निष्पन्न झालेले आहेत। त्याच्यापैकी जे 2 आरोपी आहेत ते थोडं पळत आहेत। आपली टीमने त्यांचा पाठलागी केला आणि ते मिळूनही जातील, या एरियामध्येच आहेत ते सध्या। तर अजून पुढच्या 1-2 तासात ते सर्व आरोपी मिळतील अशी अपेक्षा आहे।